तुमचं हाऊसफुल स्वागत. पुन्हा एकदा रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांच्या ताज्या घडामोडींची खबरबात घेऊन मी हजर झाली आहे तुम्हाला अपडेट करण्यासाठी. या भागात आपण पाहणार आहोत सुखांत या चित्रपटाबद्दल, निखारे या नाटकाबद्दल आणि त्यासोबत रंगभूमी दिन आणि पृथ्वी फेस्टिवल आहेच. तर सुरुवात करूया चित्रपटापासून. आपल्या जगण्यावर पूर्णपणे आपला अधिकार असतो आणि तो कोणी हिरावून घ्यायचा प्रयत्न केला की आपण संघर्षही करतो. मग प्रश्न असा उद्भवतो की आपल्या मृत्यूवर आपला अधिकार का नाही? म्हणजे आपण कसं मरावं हे ठरवण्याचा हक्क आपल्याला का नाही? ह्याच प्रश्नाभोवती फिरतो किरण यज्ञोपवीत लिखित आणि संजय सुरकर दिग्दर्शित चित्रपट सुखांत. माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर का नाही? माझा हा विचार आपण कोर्टासमोर मांडला तर असं कसं का तुझा लेख आईच्या मरणाची मागणी मागतोय? गावाला एक म्हातारी जड नाहीये. पण तुम्हाला हे असं जगावंसं वाटत नाहीये. याचा दोष माझ्या माथी आयुष्यभर आहे. मृत्यूहूनही भयंकर आणि यातनामय जीवन जगणाऱ्या आपल्या आईला दयामरण मिळावं यासाठी कायद्याशी झगडणाऱ्या एका मुलाची गोष्ट ह्या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अतिशय वेगळ्या आणि नाजूक विषयाला वाचा फोडणाऱ्या ह्या चित्रपटात आईच्या भूमिकेत आहेत ज्योती चांदेकर, तर मुलाची भूमिका साकारली आहे अतुल कुलकर्णी यांनी. आपल्या संविधानातल्या आर्टिकल 21 या आरोग्याच्या कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला आपल्या मर्जीनुसार आरोग्य संपन्न आयुष्य निवडण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. अर्जदार सीताबाई गुंजेंना ही रुग्णावस्था त्यागणं हेच आरोग्य संपन्न जगणं वाटतंय आणि म्हणून त्यांना इच्छामरण हवंय. इच्छामरण आपल्या संस्कृतीला नवीन नाहीये. समाधी, संथारा या व्रतांचा स्वीकार त्याच परंपरेतून आलेला आहे. हा संपन्न आयुष्य जगलेल्या माणसांनी समाधानी अंतासाठी स्वीकारलेला विचारी पर्याय आहे. मला असं वाटतं की आई आणि मुलगा हे रिलेशन सगळ्या जगातलं सगळ्यात खरं रिलेशन आहे. म्हणून मी मुलगा आणि आई असं कन्सेप्ट एक तयार करून एक कथा ती घेऊन मी 3-4 प्रोड्युसरकडे गेलो. कुठलाच प्रोड्युसर ही गोष्ट ऐकून कोणी तयार होईना करायला की असं कसं, हे पटत नाही. एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला आणि मी जरा निराश झालो की त्यांना नेमकं तो एंड जो या सिनेमाचा आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा वाटतो मला, तो बदलायला काही लोकांनी सांगितलं. तर म्हणणं संबंध कथा हेच मग प्रॉब्लेम होऊन जाईल. पण मग मात्र ही कथा मी अनुया म्हैसकरांना ऐकवली आणि त्यांना ती प्रचंड आवडली आणि ते म्हणले की याच विषयावर आपण सिनेमा करायचा. विज्ञानाचे अंदाज सुद्धा चुकतात. डॉक्टर सुद्धा म्हणतात की चमत्कार घडू शकतात. त्या डॉक्टरला म्हणावं कशाला खोटी आशा दावून झुलवता रे. या परास वांगळा दुसरं काही नाही म्हणावं रांडच्यानो. मग काय करावं त्यांनी? सुई टोचावी आणि मोकळं करावं. आणि फासावर जावं. कारण माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर का नाही? कारण आपला कायदा तसं मानत नाही म्हणून. आत्महत्या हा देखील गुन्हाच आहे. पण ज्यांना जिणं नकोसं झालंय त्यांच्यावर जगण्याची सक्ती कशा पाहिजे? एका वेगळ्याच सिच्युएशन मध्ये हे पात्र अडकतं असं आपण म्हणूया की त्याच्या आईला क्वाड्राफ्लेजिया नावाचा रोग होतो की ज्याच्यामध्ये ती अजिबात हालू शकत नाही आहे आणि ती अतिशय कर्तबगार अशी बाई आहे आणि तिला काही काळाने असं वाटायला लागतं आजारपणाच्या काही काळानंतर की आता जगण्यात अशा पद्धतीने जगण्यात अर्थ नाही. आणि आपल्या वकील मुलाला ती सांगते की तू माझ्या वतीने केस लढ कोर्टामध्ये आणि माझ्या वतीने दयामरणाचा अर्ज कर. तर हा मुलगा जो वकील आहे तो आपल्या आईच्या इच्छेखातर तिच्याच दयामरणाचा अर्ज कोर्टात करतो. अशा पद्धतीचं ते पात्र आहे. मृत्यूचा निर्णय हा विवेकाची परीक्षा बघणारा निर्णय. विचार करून मरणाच्या दारात जाणं हे चुकीचं मुगाच वाटतं तुम्हाला? असं खाणं पिणं सोडण्यानं काही होत नसतं. अशी विटंबना करू नका माझी. तुझ्या हक्कासाठी लढू आपण. माझी न्यायालयाला विनंती आहे, माझ्यासारख्या या आजारात थोर पडणाऱ्या रोग्यांना मरणाची सवलत द्यावी. क्वाड्रिप्लेजिया नावाचा हा रोग आहे एक की ज्याच्यामध्ये पेशंट काहीही करू शकत नाही. म्हणजे मानेच्या वरती फक्त तो जिवंत असतो, बाकी सगळा डेड असतो. संबंध मेलेला मृतप्राय
म्हणजे जवळजवळ ती व्यक्ती मृतप्रायच असते. आणि अशा वेळेला तिने काय करावं किंवा तिच्या नातेवाईकांनी काय करावं, त्यांची किती कुतरोड होते आणि ती टाळण्यासाठी काय करावं, या विषयाचा हा चित्रपट आहे. आणि मला वाटतं प्रत्येक घरामध्ये एकदा तरी प्रत्येकाने हा पिक्चर नक्की बघा. असं कसं ग हा तुझा लेख आईच्या मरणाची मागणी मागतोय होय ग? गावाला एक म्हातारी जड नाहीये. इच्छा मरण मला बुद्धीनं समजतं, मनाला नाही समजत. कायद्यात दया मरणाची तरतूद नाही. याचा दोष माझ्या माथी आयुष्यभर राहील. एक चांगली सून असं मी म्हणेनच, पण त्याचबरोबर ती एक चांगली पत्नी आहे, एक चांगली आई आहे. तर ही भूमिका साकारताना आणि खूप ह्या सिनेमामध्ये सगळं खूप खरं आहे. ह्याच्यात कुठेही तुम्हाला अति काहीही वाटणार नाही किंवा कुठेही आपण म्हणतो तसं प्रेक्षकांसाठी काहीतरी केलेलं असतं वेगळं, तसं काहीही या सिनेमात तुम्हाला दिसणार नाही. प्रताप, मला माहिती तू तुझ्या आईच्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहेस, पण म्हणून माझ्या हेतूबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही. गेले 10 महिने मी दुसरं काहीही करत नाहीये, तुलाही माहितीये. आणि हे उपकार कर्तव्य म्हणून नाही, तर ती बाई मला आवडते म्हणून मी करते, अगदी मनापासून. आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की एखाद्या पेशंटच्याकडे बघून, आपल्या नातेवाईकाकडे बघून की यांना फार त्रास होतो, यांना शांतपणे जाता आलं पाहिजे. पण हे निर्णय घेण्याची ताकद एक व्यक्ती म्हणून आपल्याकडे नाहीये. असा एक माणूस ज्याला आपलं जगणं काय हे समजलं आणि ज्याला आपलं मरण काय हे समजण्याच्या टप्प्यावर आहे आणि त्याला स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे, अशा 2 व्यक्तींच्या दोलायमान परिस्थितीचा हा सिनेमा आहे, असं मी त्याचं वर्णन करेन. माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर का नाही? मी तुझ्या मरणाचा विचारही करू शकत नाही. माझा हा विचार आपण कोर्टासमोर मांडला तर कायद्याला असं वाटतं की मृत्यूचा निर्णय हा विवेकाची परीक्षा बघणारा निर्णय आहे. मरणाची सवलत द्यावी पण जगण्याची शिक्षा नको. शेवटाकडे जेव्हा चित्रपट जातो तेव्हा मुलगा जो निर्णय घेतो या सगळ्या गोष्टींचा, ते सुद्धा खूप नाजूक होतं. पण योग्य पद्धतीने दाखवण्यात जरा सुद्धा इकडे तिकडे झालं तर कदाचित निगेटिव्ह होऊ शकतो मुलगा. या सगळ्या संदर्भात खूप विचार करून हा चित्रपट करत गेलो. झाला तेव्हा मी जेव्हा बघितला हा एडिटवर किंवा एडिट केला, तेव्हा मात्र मला असं वाटलं की नाही, आपल्या मनातली गोष्ट पडद्यावर उतरलेली आहे. प्रेक्षक हे बघताना नाराज होणार नाहीत. निश्चित प्रेक्षकांना आवडेल असं मला वाटतं. माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर का नाही? जे निर्माण करण्याची आपल्यात ताकद नसते ना, ते नष्ट करण्याचाही आपल्याला अधिकार नसतो.